नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण 34 साईज कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग करणार आहोत आणि पेपर कटिंग केल्यानंतर आपण डायरेक्ट त्याच पॅटर्नवरती आपण ब्लाऊज पीसही कटिंग करणार आहोत. तर पेपर कटिंग कशी करायची आणि ब्लाऊज पीसही कसे कट करायचे आहेत ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघू शकता मैत्रिणींनो, हे माप आहे आपल्या वहीवर. उंची आहे त्यांची 13 इंच, छाती आहे 34, कमर आहे 30 आणि बाही आहे 6 आणि दंडघेर उजवा दंडघेर आहे तो 12 आहे आणि डावा दंडघेर आहे तो 11 आहे. म्हणजे त्यांच्या दंडघेरामध्ये 1 इंचाचा फरक आहे आणि मागचा गळा जो आहे तो 4.5 आहे. चला मग आपण ह्या मापावरती आता कटिंग करूया. तर आपण कटिंग करायच्या आधी जे 1 इंच आहे ते मी एक्स्ट्रा घेणार आहे. 1 इंच आपण एक्स्ट्रा घ्यायचं आहे. त्याचा आणि उंचीचा काही संबंध ठेवायचा नाही. ते फक्त आपण सहज एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर चला, उंची आहे आपली 13 इंच. आपल्या उंचीमध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं आहे. पूर्ण उंची आहे आपली 14 इंच. 14 इंचावर एक मार्किंग करून घेतली. शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला 5.25 इंच. आणि मोंडाही आपल्याला लगेचच 5.25 इंचाचाच घ्यायचा आहे. छातीचं भाग म्हणजे 34ची छाती आहे, तर छातीचा चौथा भाग येणार आहे आपला 8.5 इंच आणि 8.5 इंचामध्ये आपल्याला 2 इंच मार्जिनसाठी ॲड करून घ्यायचं आहे. 8.5, 9.5 आणि 10.5 संपूर्ण घडी जी आहे ती आपली 10.5ची आली. कमर आहे आपलं 30 म्हणजे 7.5 इंचाचं कमर आहे. 1 इंच आपल्याला टक्स पॉईंट आणि 2 इंच आपल्याला मार्जिनसाठी. तर अशा पद्धतीने संपूर्ण हे सुद्धा माप आपलं 10.5 इंचच येणार आहे. तर अशा पद्धतीने हा बॉक्स आहे तो आपला तयार झाला. आता आपण शोल्डरच्या निम्मे करून घ्यायचं आहे. आपल्याला मोंढ्याचं माप काढायचं आहे आणि छातीच्या चौथ्या भागाच्या निम्मे करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि मग आपण आपलं जे मोंढा आहे त्या मोंढ्याला व्यवस्थित जो आहे शेप देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा जो आहे आपल्या मोंढ्याचा शेप झालेला आहे. आणि आता आपला जो बॅक साईडचा मोंढा आहे तो आपण 1.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आणि परत एकदा आपल्या मोंढ्याला शेप आहे तो व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे. बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही पार्टचे आपले जे मोंढ्याचा शेप आहे तो व्यवस्थित आलेला आहे. तर आता जे आहे आपल्याला योगपट्टीचं माप टाकून घ्यायचं आहे. 2.5 इंचावर एक योगपट्टीचं माप टाकून घ्यायचं दोन्ही साईडनी आणि सरळ एक पट्टी घेऊन सरळ रेष मारून घ्यायची आहे. आणि योगपट्टी आपली जी 1.5 इंचाने आपल्याला वरती उचलायची आहे आणि 3 इंचावर एक पॉईंट देऊन योगपट्टीला व्यवस्थित शेप आहे तो देऊन घ्यायचा. आता जी आपली छातीची घडी आहे आपली 10 इंच. तर 10चे निम्मे आपल्याला 5.25 इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने एकदा फोल्ड करून मोजून घ्यायचं 5.25 इंच बरोबर आले का आणि सरळ रेष मारून घ्यायची. आता गळा रुंदी घ्यायची आहे आपल्याला 2.5 इंच. गळा उंची घ्यायची आहे आपल्याला 6 इंच आणि आडवी गळा रुंदी परत आपल्याला 2.5 इंच घेऊन सरळ रेष मारून घ्यायची आहे आणि गोल शेप आहे आपल्या गळ्याला व्यवस्थित देऊन घ्यायचा. कटोरी ब्लाऊज असल्यामुळे जो आपला गळा आहे तो आपल्या गोलच येणार आहे आणि शेप जो आहे तो एकदम गोल आकारात व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे. तर ह्या पद्धतीने आपला गळा वगैरे झाला. आता आपण 2.5 इंचावर एक पॉईंट घ्यायचा आहे आणि इथं एक 1.5 इंचावर पॉईंट घेऊन आणि आपल्या कटोरीला व्यवस्थित जो आहे तो गोल शेप आहे तो व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने ही जी आहे आपली ड्राफ्टिंग झाली. आता आपल्याला 1.5 इंचाने आपली जी योगपट्टी आहे ती वाढवायची आहे. तर पुढील भागामध्ये मी तुम्हाला परत एकदा सांगते, पुढचा भाग ज्यावेळेस आपण कटिंग करतो त्यावेळेस आपल्याला जो स्टिच करताना जो भाग आहे तो कमी पडतो. त्यामुळे आपल्याला 1.5 इंचाने एक्स्ट्रा योगपट्टी आहे ती वाढून घ्यायची आणि 1.5 इंचाने फक्त आपलं शोल्डर आहे ते आपण डन करून घेतलं. आता जो आहे आपला पेपर कटिंग आहे ती व्यवस्थित करून घेऊ.
पेपर कटिंग करताना ती सुद्धा आपण व्यवस्थित करायची आहे. कुठेच पेपर आपला खालीवर होऊन द्यायचा नाही. पेपर जर आपला खालीवर झाला तर आपलं जे माप आहे ते चुकणार आहे. तर पेपर अजिबात थोडासुद्धा आपला असं व्यवस्थितच ठेवायचा आहे, हलवून द्यायचा नाही. तर बॅक साईड आणि फ्रंट पार्ट दोन्ही पार्ट जे आहे ते आपण वेगवेगळे करून घेणार आहोत. आता जे आपण बॅक साईडमध्ये जे 1 इंचचं एक्स्ट्रा घेतलेलं होतं ते आपल्याला बॅक साईडला आपल्याला 1 इंचाची काहीच गरज नाही आहे. मोजून घ्यायची उंची आपली पूर्ण किती भरती 14 इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा आणि सरळ जी पट्टी घेऊन सरळ रेष मारून घ्यायची आहे आणि जे 1 इंच जे एक्स्ट्रा आहे ते आपल्याला कटिंग करून टाकायचं आहे. आता आपल्याला गळा उंची जी आहे ती आपली 4.5 इंच आहे. तर अर्धा इंच आपल्याला मार्जिंगसाठी घ्यायचं आहे. म्हणजे पूर्ण उंची आपली 5 इंच आलेली आहे आणि गळा रुंदी जी आहे ती आपल्याला 2.5 इंच घ्यायची आहे. व्यवस्थित गळा उंची आहे ती व्यवस्थित मोजून घ्यायची आणि गळा रुंदी ही आपल्याला वरतून ती 2.25 इंच घ्यायची आहे. सरळ रेष मारून घ्यायची. उंची आपण मोजून आणि गोल आकार आपल्या गळ्याला देऊन घ्यायचा आहे. आता आपल्याला बॅक साईडचे टक्स आहेत ते 4.5 इंच, उभे 4.5 किंवा 4.25 इंच आणि अर्धा इंचावर आपल्याला जो बॅक साईडचा आहे तो टक्स आहे व्यवस्थित मारून घ्यायचा आहे. तर ह्या पद्धतीने जो आहे आपला बॅक साईड संपूर्ण तयार झालेला आहे. आता फ्रंट पार्ट आपल्याला तो आहे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे. आधी आपण योगपट्टीची कटिंग करून घेऊ. आणि जे आपण 1.25 इंच घेतलेलं होतं मोंढ्यामध्ये फ्रंट पार्टला त्याचीही आपण कटिंग करून घेतली. 1.5 इंचाचा मोंढा जो आहे तो कटिंग करून टाकलेला आहे. तो आपण बॅक पार्टसाठी घेतलेला होता. तर अशा पद्धतीने ही जी संपूर्ण आपली कटिंग आहे ती झालेली आहे. तर आता आपल्याला ह्या कटोरीपासून जे आहे हे मूळ कटोरी तयार करायची आहे. तर कटोरी आपली थोडीसुद्धा हलवून द्यायची नाही आहे. तशीच कटोरी आपल्या पेपरवर वठवून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने कटोरी एकदा मोजून घ्यायची. बरोबर आपली 5.25 इंच कटोरी भरती का ती पाहून घ्यायची. ह्या कडेने आपल्याला 1.5 इंच वाढवायचं आहे. ह्याही कडेने आपण 1.5 इंच वाढवलं. संपूर्ण कटोरी आपली 8.5 इंचाची भरलेली आहे. तर 8.5 इंच आपली कटोरी जी आहे ती संपूर्ण झालेली आहे. तर 8.5च्या निम्मे आपले किती झाले? 8.5च्या निम्मे आपले 4.25 इंच होणार आहे. तर 4.25 इंचावर एक पॉईंट आहे तो देऊन घ्यायचा. 1 इंच वरती आणि 1.5 इंच खालती. हा जो आहे आपल्या कटोरीचा मेन टक्स आहे. संपूर्ण कटोरीची फिनिशिंग ह्या टक्सवरच आहे आपल्या. आणि 2.5 इंच ते 1.5 इंच जॉईन करून घ्यायचं आहे व्यवस्थित. इथून 1/2 इंच आणि इथून 1/2 इंच आणि इथून हे बघा अशा पद्धतीने एक तिरकी रेष मारून घ्यायची. आणि जी काय आपली कटोरी आहे त्या कटोरीला अशा पद्धतीने व्यवस्थित जे आहे छोटे छोटे डॉट देऊन घ्यायचे आणि मग आपली कटोरी अशा पद्धतीने डार्क करून घ्यायची आहे. तर ही जी आहे आपली संपूर्ण 34 साईज कटोरी जी आहे ती आपली तयार झालेली आहे. तर आता आपण ही कटोरी आहे ती व्यवस्थित कटिंग करून घेऊया. आपली कटोरी जी आहे ती व्यवस्थित कटिंग झाली. ह्या पद्धतीने आपण फोल्ड करून घ्यायची. उभा टक्स आहे तो आपल्याला 2.5 इंच घ्यायचा आहे. आडवा टक्स आहे तो आपल्याला 1.5 इंच घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने तिरकी रेष मारून घ्यायची आणि आपल्या कात्रीने छोटासा इथं एक कट लावून घ्यायचा आणि इथेही व्यवस्थित कट आहे तो लावून घ्यायचा आहे. आपली कटोरी जी आहे ती व्यवस्थित आलेली आहे का आधी चेक करून घ्यायची आणि मग व्यवस्थित जो आहे तो कट लावून घ्यायचा. आणि पाहू शकता जे आपल्या कटोरीला जो आहे तो शेप आहे तो व्यवस्थित आलेला आहे. चला आता आपण आपली जी बाही आहे त्या बाहीची कटिंग करून घेणार आहोत. तर बाहीची उंची आहे 5 इंच. 1 इंच आपण मार्जिंगसाठी घेतलेली आहे. पूर्ण उंची जी आहे ती 6 इंच भरलेली आहे. उंचीचं माप आहे ते व्यवस्थित टाकून घ्यायचं. सरळ रेष आहे ती मारून घ्यायची. कॅप हाईट मोजायची आहे ती 2.25 आहे. तिथंही आपण एक सरळ रेष मारून घेणार आहोत. दंडघेर घ्यायचा आहे 6 इंच आणि
2 इंच आपल्याला मार्जिंगसाठी, तर 6, 7, 8 इंचाची संपूर्ण आपली बाही येणार आहे. या पद्धतीने तिरकी रेषा आहे ती मारून घ्यायची आणि मग इथून एक इंच पॉईंट देऊन घ्यायचा आणि मग आपल्या बाहीला आपण शेप द्यायचा आहे. तर काल एका ताईंनी आपल्याला कमेंट केलेली होती, तर का ताई मोंढ्यामध्ये फुगा येतोय, तर मोंढ्यामध्ये फुगा का येतो, तर मी तुम्हाला त्याची जी आहे ती ट्रिक सांगते. ज्यावेळेस आपण बाहीला शेप देतो, बॅक साईड आणि फ्रंट साईड म्हणजे खोल बाजू आणि मोठी बाजू. जी खोल बाजू आहे ती आपण ज्यावेळेस आपण बाही जोडतो त्यावेळेस आपल्याला ती पुढच्या बाजूने जोडायची आहे आणि जी मोठी बाजू आहे ती आपल्याला बॅक साईडने जोडायची आहे. तर ही जर ट्रिक्स आहे, जर तुम्ही फॉलो केली तर तुमच्या मोंढ्यामध्ये झोड वगैरे येणार नाही. तुमचा मोंढा आहे तो व्यवस्थित बसेल. ब्लाऊजमध्ये कुठं चुन्या वगैरे पडणार नाही. आणि दुसरी एक ट्रिक्स आहे, तर ज्यावेळेस आपण ब्लाऊज फिटिंग करतो त्यावेळेस आपल्याला ज्या फिटिंगच्या टिपा मारायच्या आहेत त्या एकदम सरळ मारायच्या आहे, स्ट्रेट मारायच्या आहे. जर फिटिंग करताना जर कुठं जरी समजा असं थोडासा झोड पडला किंवा थोडासा फिटिंगची टीप आहे ती थोडीशी तिरकी गेली तर त्यावेळेस हा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर आता चला, आता आपण ब्लाऊज पीस आहे त्याचीसुद्धा आपण आता लगेचच कटिंग करणार आहोत. आपण जे पॅटर्न काढलेलं आहे आपल्याला त्याच पॅटर्नवरती कटिंग करायची आहे. तर आधी आपण उंचीचं जे आहे ते पॅटर्न टाकून घेतलेलं आहे. त्याचं जे आहे खडूने आपण व्यवस्थित मार्किंग करून घेतली. आपण बाहीमध्ये जी साधा ब्लाऊज आहे तर आपल्याला 6 इंचाची बाही आहे, तर बाहीमध्ये आपल्याला 2 इंच ॲड करायचं आहे. तर किती झाली, 6, 7, 8 इंचाची आपली बाही आलेली आहे. तर आपण 8 इंचाची बाही जी आहे ती व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे आणि मग आपल्याला ब्लाऊज पीस आहे तो कट करून घ्यायचा. आता हे जे आहेत आपले पॅटर्न आहेत कटोरी ब्लाऊजचे, जे पण आपण पेपर कटिंग करून काढलेली आहे, तर ती जी पॅटर्न आहे ती व्यवस्थित ठेवून घ्यायची. कुठे न म्हणजे असं हलवून नाही द्यायचे, व्यवस्थित ठेवायचे आहे. आपण जर ज्यावेळेस आपण ब्लाऊज पीस कटिंग करतो त्यावेळेस जर आपण व्यवस्थित नाही ठेवले तर आपल्या ब्लाऊजला कुठं म्हणजे प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळे पॅटर्नवर व्यवस्थित हात ठेवून घ्यायचा आणि मग आपल्या खडूने आपण मार्किंग आहे ते व्यवस्थित करून घ्यायचे आहे. म्हणजे आपली ज्यावेळेस आपण ब्लाऊज स्टिच करू त्यावेळेस आपली फिटिंग वगैरे ब्लाऊजला फिनिशिंगही व्यवस्थित येते. तर आपण आता हा जो ब्लाऊज आहे तो व्यवस्थित कटिंग करून घेणार आहोत. कटिंग करताना आपला हात आहे तो ब्लाऊज पीसवर असं व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे ते ब्लाऊज कटिंगचे ते तुम्हाला कसे वाटले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जे आहे ते शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तर अशा पद्धतीने संपूर्ण ब्लाऊज पीस पेपर कटिंग आहे आणि ब्लाऊज पीस कटिंग आहे ते आपली झालेली आहे. आता जे आपल्याला योगपट्टी आहे ती आपल्याला डबल फोल्ड काढायची आहे. तर साधा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे आपण डबल फोल्ड योगपट्टी काढणार आहोत. तर ती अशा पद्धतीने मार्किंग करून आणि मग आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. तर व्हिडिओ जे आहे ते शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.